वेलकम फ्रेंड्स, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्यामध्ये आपण न्यू एज्युकेशनल जे काही टॉपिक्स आहेत आपल्या सिलेबसचे त्याचे डिस्क्रिप्शनमध्ये माहिती आपण घेत आहे। आज आपण एका नवीन टॉपिकवर डिस्कशन करणार आहे। तुमच्यासाठी सुद्धा खूप मस्त टॉपिक आहे आणि लास्ट इयरला आपण थोडा याबद्दलची माहिती जी आहे ती घेतलेली आहे। तर आजचा जो आपला टॉपिक आहे, या टॉपिकमध्ये आज आपण बघणार आहे न्यूट्रिशन अँड डाएट। तर न्यूट्रिशन काय असते आणि सोबतच डाएट सुद्धा काय आहे। तर आपल्याला न्यूट्रिशन आपल्याला माहिती आहे, जसे की कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन हे आपले न्यूट्रिशन्स आहेत। ओके, आणि डाएट म्हणजे आहार, ते आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीमध्ये घ्यायचे आहे आणि त्यानुसार आपली बॉडी जी आहे ती हेल्थ चांगली करायची आहे। त्यामध्ये पहिला पॉइंट आपल्याला बघायचा आहे, न्यूट्रिशन म्हणजे काय असते। त्यामध्ये बघा, लिव्हिंग थिंग्स दॅट ग्रो फॉर द फूड, जे अन्न घेतल्यानंतर त्या लिव्हिंग थिंगची ग्रोथ होते त्या फूड स्टफला किंवा त्या अन्न पदार्थाला आपल्याला काय म्हणायचं आहे, न्यूट्रिशन म्हणायचं आहे। आणि यानंतर आहे न्यूट्रिएंट म्हणजे ज्या फूड स्टफ मधून आपल्याला ते न्यूट्रिएंट भेटतात किंवा एखाद्या फूड स्टफ मधून हा न्यूट्रिएंट भेटतो, त्याला त्या पदार्थाला आपल्याला काय म्हणायचं आहे, न्यूट्रिएंट म्हणायचं आहे। तर हे दोन पॉइंट्स, न्यूट्रिशन अँड न्यूट्रिएंट, हे आपण या ठिकाणी क्लिअर केलेले आहे। यानंतर आता आपल्याला बघायचे की आपल्या बॉडीला न्यूट्रिशनची काय गरज आहे, बॉडीमध्ये त्याची काय गरज होते, कशा पद्धतीने यूज होते ते आपल्याला बघायचं आहे। तर यामध्ये बघा, न्यूट्रिशन अँड न्यूट्रिएंट मध्ये लिव्हिंग थिंग्स नीड अ न्यूट्रिशन फॉर द फॉलोइंग पर्पजेस। लिव्हिंग थिंग्सला कशाची गरज असते, न्यूट्रिशनची कशासाठी ते वापरत असतात। यामध्ये बघा, ऑब्टेन एनर्जीसाठी, यानंतर ग्रोथ ऑफ बॉडी, शरीराची ग्रोथ व्हावी, यानंतर आहे कॅरी आउट डे टू डे फंक्शन ऑफ द बॉडी, फाइट डिसीज। तर दररोजचे जे काही फंक्शन्स वगैरे आहेत त्याच्यासाठी न्यूट्रिशनची गरज लागते आणि आपल्याला डिसीज सुद्धा होणे यासाठी सुद्धा न्यूट्रिशनची गरज आहे। यानंतर फॉर दीज न्यूट्रिशन अँड न्यूट्रिएंट आर रिक्वायर्ड विच आर द ऑब्टेन थ्रू द फूड स्टफ। तर हे वेगवेगळ्या फूड स्टफ मधून आपल्याला रिक्वायरमेंट असतात, आपल्या बॉडीची ती वेगवेगळ्या फूड स्टफ मधून आपण ते घेत असतो। कार्बोहायड्रेट, फॅट, प्रोटीन, विटामिन्स अँड मिनरल आर द मेन न्यूट्रिएंट इन द फूड। तर फूड मधून आपल्याला कार्बोहायड्रेट, प्रोटीन, फॅट, विटामिन्स, मिनरल्स, फायबर, वॉटर हे सर्व मिनरल जे आहेत, न्यूट्रिशन जे आहे ते आपल्याला भेटत असतात। तर यामध्ये आपल्याला 6 टाइप सांगितलेले आहेत न्यूट्रिशनचे। आपल्याला माहिती आहे, कार्बोहायड्रेट आहे, फॅट आहे, प्रोटीन आहे, फायबर आहे, विटामिन्स आणि मिनरल्स। तर हे आपले 6 टाइप्स ऑफ न्यूट्रिशन त्या ठिकाणी आहे। आता प्रत्येकाचं आपल्याला डिस्क्रिप्शन मध्ये माहिती बघायची आहे। तर सर्वात पहिल्यांदा आपण बघणार आहे कार्बोहायड्रेट न्यूट्रिएंट्स कसा असतो तो। यामध्ये कार्बोहायड्रेटचं फंक्शन काय, तर कार्बोहायड्रेट इज द स्टेपल फूड अँड द एनर्जी गिव्हिंग फूड। कार्बोहायड्रेट हा स्टेपल फूड आहे, म्हणजे प्रमुख अन्न आहे आणि तो आपल्याला एनर्जी गिव्हिंग म्हणजे एनर्जी त्याच्यामधून भेटत असते। यानंतर फूड स्टफ इन द डाएट, ते कोणत्या याच्यामध्ये कार्बोहायड्रेट असतात, यामध्ये आहे राईस, ब्रेड, चपाती और रोटी, भाकरी अँड अदर सिरियल्स मध्ये, त्यामध्ये आपल्याला कार्बोहायड्रेट जे आहे ते भेटत असते। नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे फॅट। फॅट हा सुद्धा एक प्रकारचा एनर्जी गिव्हिंग न्यूट्रिएंट आहे। ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये एक्स्ट्रीम एनर्जी लागते, जास्त प्रमाणात एनर्जी लागते, ती एनर्जी आपल्याला फॅट मधून होते आणि फॅट जो आहे तो शरीरामध्ये एनर्जी स्टोअर करून ठेवत असतो। तर फॅट कशामधून भेटत असतो आपल्याला, ऑइल, घी आणि बटर मधून तो भेटत असतो। यानंतर आपल्याला बघायचं आहे प्रोटीन। प्रोटीन जे आहे ते प्रोटीन आपल्या बॉडीची काय गरज आहे, फंक्शन काय आपल्या बॉडीमध्ये, ग्रोथ अँड द लाईफ प्रोसेस अँड द रिपेअरिंग फॉर द वियर अँड टिअर ऑफ द बॉडी। तर शरीराची बॉडीची ग्रोथ होण्यासाठी सोबतच वेगवेगळ्या लाईफ प्रोसेस आहेत। यानंतर शरीरामध्ये रिपेअरिंगचं काम सुद्धा होत असते, त्यामध्ये जसे की जखम लागल्यानंतर परत नवीन स्किन त्या ठिकाणी येते, त्या ठिकाणी सुद्धा आपल्याला प्रोटीनची गरज असते। यानंतर प्रोटीन कशामधून भेटतात, स्प्राउटेड म्हणजे भिजवलेले कडधान्य, यानंतर आहे पल्सेस, फिश, मीट, मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट, यामधून आपल्याला प्रोटीन वगैरे भेटत असते। यानंतर आहे विटामिन्स जे आहेत ते विटामिन्स आपल्याला कशामध्ये भेटत असतात, तर बघा मग, विटामिन्स आर द बिल्डिंग रेजिस्टन्स टू द डिसीज ऑफ लाईफ प्रोसेस। तर विटामिन जे आहे हे सुद्धा आपल्या बॉडीला बिल्डिंगचं काम करत असतात, सोबतच आपल्याला डिसीज वगैरे होणे, जसे की आता आपल्याकडे मोठी डिसीज आहे त्याच्यापासून आपल्याला प्रोटेक्शन करण्यासाठी आपण विटामिन सी जे आहे ते जास्त प्रमाणात घेत असतो। यानंतर आहे मिनरल्स,
मिनरल्स आणि विटॅमिन्स आपल्याला व्हेजिटेबल्स आणि फ्रुट्स मधून जास्त प्रमाणात भेटत असतात। यामध्ये मिनरल्स बघा डिफरंट लाईफ प्रोसेस इन द बॉडी, तर मिनरल्स सुद्धा आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या लाईफ प्रोसेस मध्ये त्याचं काम होत असते। मिनरल्स कशातून भेटतात? फ्रुट्स आहे, मीट आहे, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहे, मिल्क आणि सॉल्ट, याच्यामधून आपल्याला ते मिनरल्स भेटत असतात। यामध्ये आपल्याला मिनरल्स म्हणजे काय बघायचं आहे पॉइंट, तर मिनरल्स फॉर द नीड सर्वायवल इनऑर्गॅनिक सबस्टन्स। तर इनऑर्गॅनिक सबस्टन्स जे आहे त्या इनऑर्गॅनिक सबस्टन्सला आपल्याला मिनरल्स म्हणायचं आहे। यानंतर आपण बघणार आहे विटॅमिन्स कशा पद्धतीचे असतात, ठीक आहे। तर विटॅमिन्स जे आहेत ते आपल्याला दोन प्रकार दिलेले आहेत विटॅमिनचे, कोणते आहेत? तर एक आहे वॉटर सोलेबल आणि दुसरा आहे फॅट सोलेबल किंवा वॉटर इनसोलेबल, ते पाण्यात विरघळत नाही। त्यामध्ये बघा विटॅमिन बी आणि विटॅमिन सी आर डिझॉल्व इझिली इन वॉटर। ते विटॅमिन बी आणि विटॅमिन सी जे आहे ते पाण्यामध्ये डिझॉल्व होऊन जात असतात आणि यानंतर दे आर द थ्रोन आउट द बॉडी फॉर ड्यूरिंग द स्वेट अँड द युरिन व्हेरियस ऍक्टिव्हिटी। तर आपल्या बॉडी मधून स्वेट आणि युरिन मधून हे विटॅमिन्स बी आणि सी बाहेर निघून जाऊ शकतात। यामुळे आपल्याला बी आणि सी विटॅमिन्स कंटिन्युअसली डेली आपल्या बॉडी मध्ये घेणं आपल्याला कंपल्सरी आहे। यासोबतच बी चे काही कॉम्प्लेक्स आहेत, जसे की B1 आहे, B2, B3, B6, B9 आणि B12 असे 6 कॉम्प्लेक्स आहेत बी चे। हे सुद्धा आपल्याला डिफरंट फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स मधून ते भेटत असतात। हे झालेलं आहे वॉटर सोलेबल, पाण्यामध्ये डिझॉल्व होणारे विटॅमिन। यानंतर आपल्याला बघायचं फॅट सोलेबल ऑर वॉटर इनसोलेबल विटॅमिन्स। त्यामध्ये बघा दीज आर द विटॅमिन्स आर इनसोलेबल इन वॉटर। हे विटॅमिन्स वॉटर मध्ये डिझॉल्व होत नाही, म्हणून त्याला आपण फॅट सोलेबल किंवा फॅटी सबस्टन्स मध्ये डिझॉल्व होतात असं आपण त्याला सांगू शकतो। यानंतर दे आर गेट स्टोर इन द बॉडी। हे विटॅमिन्स आपल्या बॉडी मध्ये स्टोर होऊ शकतात फॅटच्या स्वरूपामध्ये। तुम्ही ऍड वगैरे बघू शकता टीव्ही मध्ये, ऑइलची ऍड असते त्याच्यामध्ये सांगतात की या ऑइल मध्ये विटॅमिन ए, डी, ई, के असे डिफरंट टाइप्स ऑफ विटॅमिन प्रेझेंट आहे। तर तेच आपल्याला इथे दिलेले आहे। ते विटॅमिन ए, विटॅमिन डी, ई आणि विटॅमिन के हे आपल्या ऑइल मध्ये जे आहे ते प्रेझेंट असतात आणि ऑइल जे आहे ते आपल्या बॉडी मध्ये स्टोर होते। तसेच हे विटॅमिन सुद्धा आपल्या बॉडी मध्ये स्टोर होत असतात। आता आपल्याला बघायचं आहे काही मिनरल्स बघायचं आहे, त्या मिनरल्स मुळे आपल्याला कोणत्या डिसीज होतात, सोबतच त्याचे काही फंक्शन्स आहेत आणि त्याचे सोर्स सुद्धा आपल्याला बघायचे आहे। तर पहिला मिनरल बघायचा आहे आयर्न। त्याची डिफिशियन्सी आहे अनेमिया, ज्यामुळे आपल्या शरीरामध्ये रक्त जे आहे ब्लड आहे या ब्लड मध्ये ऑक्सिजनचं प्रमाण खूप कमी होत असते। यानंतर याचं फंक्शन काय, तर कॅरी आउट ऑक्सिजन टू ऑल द पार्ट ऑफ द बॉडी। तर शरीराला ऑक्सिजन सप्लाय करायचं काम असते आयर्नचं आणि ते कमी होते, त्यामुळे आपल्याला चक्कर वगैरे येऊ शकते। याचे सोर्सेस कोणते आहेत, तर सोर्स आहे मीट आहे, पल्सेस आहे, असे ऍपल आहे, त्याच्यानंतर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहेत, हे त्याचे सगळे सोर्सेस आहेत। नेक्स्ट आपल्याला दिलेला आहे कॅल्शियम आणि फॉस्फरस। कॅल्शियम आणि फॉस्फरस, तर कॅल्शियम आणि फॉस्फरस जे आहे त्याच्यामध्ये बॅड टीथ, ब्रिटल अँड वीक बोन्स। तर यामध्ये आपल्या बॉडीचे जे काही बोन्स आणि टीथ आहेत हे ब्रिटल होतात आणि वीक होऊन जात असतात, जेणेकरून ते लवकर तुटूही शकतात, ठीक आहे। त्यामुळे आपण बरोबर स्टँडिंग सुद्धा उभं राहू शकत नाही। तर यामुळे फंक्शन काय याचं, त्याचं फंक्शन आहे स्ट्रेंथ बोन अँड द टीथ। आपल्या बोनची स्ट्रेंथ ठेवण्याचं, मजबूत ठेवण्याचं काम जे आहे ते कॅल्शियम आणि फॉस्फरस करत असते। मग हे कुठून भेटणार आहे, तर मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट आहे, यानंतर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहे आणि मीट मध्ये हे आपल्याला भेटत असतात। यानंतर थर्ड आपल्याला मिनरल बघायचं आहे आयोडीन। आयोडीन जे आहे ते आपल्या बॉडीमध्ये कशा पद्धतीचं फंक्शन आहे, त्यामध्ये बघा कंट्रोल द ग्रोथ अँड द स्पीड ऑफ द केमिकल रिएक्शन ऑन द बॉडी। तर आपल्या बॉडीची ग्रोथ साठी याची खूप महत्त्वाची गरज असते, महत्त्वाचा रोल आहे आणि सोबतच काही केमिकल प्रोसेस सुद्धा आपल्या बॉडीमध्ये होत असतात, त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा रोल इम्पॉर्टंट आहे। यामध्ये डिसीज जी आहे ती गॉयटर आहे। गॉयटर म्हणजे आपल्या गळा जो आहे तो सुजतो, ठीक आहे, आपल्या भाषेमध्ये, आणि तो सुजल्यामुळे तिचं लगेच आपल्याला दिसू शकते, त्याला आपण गलगल सुद्धा म्हणतो। आणि हे कशामधून भेटणार आहे, तर फिश फूड आहे किंवा फिश आहे किंवा आयोनाइज्ड सॉल्ट, म्हणजे ज्या सॉल्ट मध्ये आपल्याला आयोडीन असते, जसे की आपण जे सॉल्ट वापरतो त्याच्यामध्ये आयोडीन असते, त्यामुळे आपल्याला डिसीज जास्त करून दिसत नाही। आणि लास्ट आहे सोडियम आणि पोटॅशियम। तर सोडियम आणि पोटॅशियम जे आहे ते मेंटेनिंग द बॉडी वॉटर बॅलन्स अँड द फंक्शनिंग ऑफ द मसल्स
अँड डायट द नर्वस सिस्टीम. तर आपल्या बॉडीचं वॉटर लेवल मॅनेजमेंट करण्यासाठी आपल्याला सोडियम आणि पोटॅशियमची गरज असते. सोबतच नर्वस सिस्टीमवर सुद्धा कंट्रोल होण्यासाठी आपल्याला खूप महत्त्वाची गरज आहे. आणि याचे जे डिफेन्सी आजार कोणते होणार आहे, तर यामध्ये दिलेलं इनसफिशियंटनेस ऑफ मसल्स. तर मसल्सवर आपल्याला कंट्रोल राहणार नाही. आपल्याला जसे की आपल्याला चक्कर वगैरे आली तर आपले हातपाय हलतात, म्हणजे काय ते त्यास मसल्सवर कंट्रोल राहत नाही. तर हे आपल्याला सोडियम आणि पोटॅशियम कशामधून भेटणार आहे, तर सॉल्ट आहे, चीज आहे, यानंतर ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आणि फ्रूट आणि पल्सेस मधून हे आपल्याला भेटत असते. आता आपल्याला नेक्स्ट बघायचं आहे काय विटॅमिन्स, त्याचे डिफेन्सी, त्याच्यानंतर त्याचे सोर्स बघायचे आहेत आणि बॉडी मधलं फंक्शन सुद्धा बघायचं आहे. ठीक आहे. आता आपल्याला बघायचं आहे की काही विटॅमिन्स आहेत, त्याच्या काही डिसीज होतात, त्यानंतर त्याचे फंक्शन्स आहेत आणि त्याचे सोर्स सुद्धा आपण याच्यामध्ये सांगणार आहे. विटॅमिन्स आणि मिनरल्स मध्ये एक पॉइंट आपण सांगतो मी की ज्या विटॅमिन्स मिनरल्स मुळे जी डिसीज आपल्याला क्रिएट झालेली आहे त्या विटॅमिन्स आणि मिनरल्स मुळे ती डिसीज कमी होऊ शकते. त्याच्यावर दुसरा आपण औषध वगैरे किंवा मेडिसिन वगैरे घेऊ शकत नाही. ठीक आहे. यानंतर आता पहिलं आपल्याला विटॅमिन्स बघायचं आहे विटॅमिन्स ए. तर विटॅमिन्स ए जे आहे त्यामध्ये डिफेन्स होणारे नाईट ब्लाइंडनेस, म्हणजे आपल्याला खूप डीम लाईट मध्ये आपल्याला दिसणार नाहीये. चष्म्याचा याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाहीये. यानंतर फंक्शन काय आहे बॉडीमध्ये, यामध्ये बघा प्रोटेक्शन ऑफ आईज अँड द आईशलेस, हेल्थ अँड द टीथ ऑफ द स्किन अँड द टीथ. तर आपल्या बॉडीचं स्किन आणि टीथ सुद्धा फंक्शन याच्यामध्ये येत असते. सोबतच आपल्या जे काही डोळे आहेत, आईज आहेत, त्या आईजची जी काही ऍक्टिव्हिटी किंवा कार्य करायची क्षमता आहे ती थोडी कमी होऊन जात असते. विटॅमिन ए कुठून भेटणार आहे आपल्याला, त्यामध्ये सिंपल आहे, येलो अँड रेड ग्रीन कलर ऑफ व्हेजिटेबल्स, म्हणजे यामध्ये रेड, येलो आणि रेड म्हणजे मिरची वगैरे आहे, सोबतच त्याच्यानंतर कॅरोट आहे, यानंतर मिल्क आहे, बटर आहे, स्वीट पोटॅटो आहे, कॅरोट आहे, डार्क ग्रीन लिफी व्हेजिटेबल. तर डार्क ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आपल्याला याच्यामध्ये खायचं आहे. यानंतर पुढचा बघायचा आहे विटॅमिन B1 मुळे काय आपल्या बॉडीमध्ये प्रॉब्लेम होतात बघा, डिफेन्सी होते. बेरी नर्वस सिस्टीमची डिसऑर्डर आहे, आपल्या बॉडीवर कंट्रोल राहत नसते. यानंतर याचं फंक्शन आहे B1 चं प्रॉपर फंक्शनिंग ऑफ द नर्वस अँड द हार्ट. तर आपल्या बॉडीची नर्वस सिस्टीम आणि हार्ट ह्या दोन्हीचं कंट्रोल आपल्या जवळ राहणार नाही. यानंतर हे कुठं भेटणार आहे आपल्याला, सोर्सेस आहेत. तर मिल्क आहे, फिश आहे, मीट आहे, सिरियल्स अँड पल्सेस अँड नट्स मधून आपल्याला विटॅमिन B1 जे आहे ते भेटत असते. यानंतर आपल्याला बघायचं आहे विटॅमिन B9. तर B9 जे आहे अॅनिमिया, इम्पॉर्टन्स ऑफ द ग्रोथ अँड यामध्ये आपल्या शरीराची जी मुवमेंट आहे, ग्रोथ होते आहे, त्या ग्रोथ साठी याची मदत होते. सपोर्टिंग एजंट आहे तो, त्याशिवाय आपल्या शरीराची 100% ग्रोथ होणार नाही. ग्रोथ होती पण काही बॉडी पार्ट मध्ये ती ग्रोथ होत नसते. त्यामुळे पूर्ण ग्रोथ होण्यासाठी आपल्याला विटॅमिन B9 जे आहे ते कंपल्सरी आहे. यानंतर आहे ग्रोथ ऑफ द बॉडी, हे त्याचं फंक्शन आहे. यानंतर आहे हे कशातून भेटतात सोर्सेस. तर बघा डीप ग्रीन व्हेजिटेबल, पपाईज अँड द किवीज, यामधून विटॅमिन B9 जे आहे ते आपल्याला भेटणार आहे. यानंतर आहे विटॅमिन B12 जे आहे अनेमिया, आपण आता सांगितले रक्तक्षय आणि आयर्न आणि विटॅमिन्स, ओके, मिनरल्स आणि विटॅमिन मुळे हा जो काही डिसीज आहे आपल्याला इथं क्रिएट होत असते. यानंतर बघा फॉर्मेशन ऑफ रेड ब्लड सेल, आपल्या बॉडीमध्ये रेड ब्लड सेल जे आहे त्याचं फॉर्मेशन करण्यासाठी आपल्याला B12 ची खूप गरज असते. यामध्ये विटॅमिन B12 कशात भेटणार आहे, मीट आहे अँड द लिव्हर ॲनिमलचं, यानंतर मिल्क आणि मिल्क प्रोडक्ट मधून आपल्याला हे भेटणार आहे. यानंतर आहे इम्पॉर्टन्स, आपण आता याचा वापर खूप जास्त करत आहे, विटॅमिन सी. ओके, विटॅमिन सी मुळे स्कर्वी होणार आहे आणि यासोबतच वाउंडिंग अँड हिलिंग, आपल्याला जखम वगैरे झाली असेल किंवा आपली स्किन जी आहे ती खूप ड्राय होत असते, त्याच्यासाठी आपल्याला स्कर्वी म्हणजे आपले बोट जे आहेत किंवा आपले गम्स जे आहेत, हिरड्या, त्याच्यामधून आपल्याला ब्लिडिंग होते आणि हे विटॅमिन सी मुळे होत असते. यामध्ये फंक्शन काय आहे बॉडीमध्ये, द प्रोटेक्शन ऑफ द बॉडी टिश्यू, फॉर्मेशन ऑफ द कोलिजन, हेल्थ अँड द गम, टीथ, बोन्स अँड द स्किन. त्या सर्वांसाठी विटॅमिन सी जे आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. तर विटॅमिन सी जे आहे ते कुठून भेटतात बघा, सिट्रिस फूड आहे म्हणजे आंबट फळं जसे की लिंबू, ऑरेंज वगैरे. यानंतर आहे लेमन आहे, ऑरेंज आहे, आवळा आहे. यानंतर आहे पुढं कॅबेज आहे, टोमॅटो आहे, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स मधून आपल्याला विटॅमिन सी जे आहे ते
भेटत असते. यानंतर आपल्याला बघायचं आहे व्हिटॅमिन डी. व्हिटॅमिन डी चं डिफेन्सी काय आजार काय होतो, त्यामध्ये बघा रिटकेट्स नावाचा आजार आहे, ज्यामध्ये आपले हातपाय जे आहेत किंवा जे आपले बोन्स आहेत ते खूप सॉफ्ट होतात आणि इझिली आपण ते बेंड होऊ शकतात किंवा ब्रेक सुद्धा होऊ शकतात, किंवा फ्रॅक्चर झालं असेल तर फ्रॅक्चर त्या ठिकाणी रिकव्हरी होत नाही. यामध्ये व्हिटॅमिन डी चं फंक्शन आपल्याला दिलेले ऍब्झॉर्प्शन ऑफ कॅल्शियम अँड द फॉस्फरस, हेल्थ अँड बोन्स ऑफ द टीथ. आपल्या बॉडीमध्ये जे काही बोन्स आहेत त्या बोन्सचं ऍब्झॉर्प्शन कॅल्शियम, दुधामधून मिळणारं कॅल्शियम किंवा डिफरंट फूड आयटम मधून मिळणारं कॅल्शियम ते ऍब्झॉर्ब करू शकत नाही. यानंतर व्हिटॅमिन डी जे आहे ते कशातून भेटतात आपल्याला, सनलाइट आहे. आपण जे आहे ते कवळ्या किंवा काय म्हणतात सकाळच्या मॉर्निंगच्या फ्रेश सनलाइट मध्ये आपल्याला थोड्या वेळ बसायचं आहे, जेणेकरून आपल्या स्किन मध्ये व्हिटॅमिन डी जे आहे ते ऑटोमॅटिकली सिंथेसाइज होत असते. यानंतर आहे मिल्क, फिश, मीट, एग्स आणि बटर मधून सुद्धा व्हिटॅमिन डी जे आहे ते आपल्याला भेटत असते. यानंतर बघायचं व्हिटॅमिन ई काय आहे ते. ई मध्ये बघा वीक मसल्स रिॲक्शन अँड स्किन डिसऑर्डर. त्यामध्ये आपल्याला मसल्सची काही कॅपॅसिटी आहे किंवा कॅप्चरिंग आहे किंवा त्याच्यावर आपलं कंट्रोल आहे हे कमी होते, आणि सोबतच आपल्याला स्किन डिसीज सुद्धा व्हिटॅमिन ई मुळे होत असतात. हे आपले डिसऑर्डर आहे. यामध्ये त्याचं फंक्शन बॉडीमध्ये आहे बघा, बॉडीमध्ये फंक्शन आहे रेग्युलेशन ऑफ द मेटाबॉलिझम अँड रिप्रोडक्शन फंक्शन. त्यानंतर मेंटेनिंग द इफिशियन्सी ऑफ द सेल मध्ये. त्यानंतर पुढे सांगितलेलं होतं रेग्युलेशन ऑफ मेटाबॉलिझम, जे काही आपल्या बॉडीमध्ये मेटाबॉलिझम आहे, आपण जे काही अन्न खातो ते पचण्यासाठी, डायजेस्ट होण्यासाठी व्हिटॅमिन ई ची आपल्याला मदत लागत असते. ते व्हिटॅमिन ई जे आहे ते आपल्याला व्हेजिटेबल ऑइल मध्ये भेटत असते, होल ग्रेन्स आहे, ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहे, यानंतर लीव्ज आहेत अँड आमंड्स किंवा पीनट्स मधून सुद्धा आपल्याला ते भेटू शकते. आणि लास्ट आहे व्हिटॅमिन के, खूप महत्वाचं आहे हे सुद्धा आपल्याला. यामध्ये एक्सक्यूज ऑफ द ब्लड आफ्टर द कटिंग. जर आपल्या बॉडीचा एखादा पार्ट कट झाला किंवा आपल्याला कट लागला आणि त्याच्यातून जर ब्लड निघत असेल तर ते ब्लडची क्लॉटिंग त्या ठिकाणी म्हणजे ब्लड लवकर थांबणार नाही, कारण की त्या ब्लड थांबवण्यासाठी शरीरामध्ये व्हिटॅमिन के जे आहे ते खूप महत्वाचं असते. याच्यामध्ये दिलेले फंक्शन इसेन्शियल इन द ब्लड क्लॉटिंग, रक्त घोटण्यासाठी आपल्याला व्हिटॅमिन के ची गरज असते. यामध्ये हे सुद्धा आपल्याला ग्रीन लिफी व्हेजिटेबल्स आहे, स्प्राउटेड आहे, पल्सेस आहे, एग्स आहे, एक यॉल्क बघायचं आहे. ओके, अंड्याचा पिवळा बल्क आपल्याला तो खायचा आहे. यानंतर आहे बॉर्चिलीज नावाचं सुद्धा एक फ्रूट आहे, त्याच्यामध्ये सुद्धा ते भेटत असते. ते सर्व काही जे आहे ते आपल्याला विटॅमिन्स आपण सांगितलेले आहेत आणि विटॅमिन्स आणि मिनरल्स हा पूर्ण पार्ट आपण इथे क्लिअर केलेला आहे. यानंतर आता आपल्याला पुढे बघायचं आहे ते आपण बघायचं आहे की प्रोबायोटिक्स काय असते, व्हॉट इज मीन बाय प्रोबायोटिक्स. तर प्रोबायोटिक्स जे आहे ते आपल्यासाठी बायोटिक्स, यामध्ये बायोटिक्स म्हणजे काय, ते लिव्हिंग आहे, सजीव आहे, आणि बायोटिक्स म्हणजे बॅक्टेरिया. तर काही सजीव बॅक्टेरिया आणि हे कसे आहेत ते गुड बॅक्टेरिया आहेत. ठीक आहे, आपल्याला डायजेशनसाठी, इंटेस्टाइनला स्ट्रॉंग ठेवण्यासाठी या बॅक्टेरियाची आपल्याला खूप गरज असते. आणि हे बॅक्टेरिया जर आपल्या शरीरामध्ये प्रॉपर जर नसेल तर आपलं डायजेशन आणि त्यानंतर त्या पुढचे जे काही प्रोसेस असतात, ऍब्झॉर्प्शन ऑफ न्यूट्रिशन असते आपल्या इंटेस्टाइन मधलं, ते बरोबर होत नाही आणि मग आपल्याला त्याच्यानुसार जे काही आपण अन्न खाल्लेलं आहे ते बरोबर डायजेस्ट होणार नाही. तर प्रोबायोटिक्स आपल्यासाठी खूप महत्त्वाचे असतात. बरोबर आहे. तर बघा मग युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम लाईक दीज कन्व्हर्टिंग मिल्क इनटू द योगर्ट. तर हे कुठे असतात, ते मायक्रो ऑर्गॅनिझम पहिलेच आपण सांगितलं खूप गुड आहेत, म्हणजे चांगले आहेत आपल्यासाठी. मायक्रो ऑर्गॅनिझम दोन आहेत, एक हार्मफुल आणि गुड. हार्मफुलचा आपल्याला विचार करायचा नाही, आपल्याला विचार करायचा की काही मायक्रो ऑर्गॅनिझम असतात मोजके, ते आपल्यासाठी गुड असतात, चांगले आहेत, त्याचाच वापर आपण करतो. जसे की ते मायक्रो ऑर्गॅनिझम कुठे असतात, जर आपण दुधाचं योगर्ट करत असेल, दही करत असेल, कर्ड वगैरे करत असेल, त्यामध्ये त्याचा वापर, किंवा ताक करताना, दुधाचं ताक करताना ही जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये हे बॅक्टेरिया जे आहे ते तयार होत असतात. आणि ते आपण जर जेवताना किंवा इटिंग करताना, डाएट करताना आपण जर खाल्ले तर ते आपल्या बॉडीमध्ये स्टोर होतात आणि आपलं डायजेशन जे आहे ते चांगलं करत असतात. यामध्ये योगर्ट आर कॉल्ड द प्रोबायोटिक्स, त्यालाच आपल्याला म्हणायचं आहे प्रोबायोटिक्स. इन द intestine too there are the lack of the such microorganism will the synthesize vitamins. ते आपल्या इंटेस्टाइन मध्ये राहतात आणि आपल्या इंटेस्टाइन मध्ये राहिल्यानंतर त्याचं सिंथेसाइज विटॅमिन्स मध्ये त्याचं करत असतात. ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. यानंतर आपल्याला बघायचं आहे अ बॅलन्स डाएट. तर बॅलन्स डाएट काय असतो, त्यामध्ये बघा ऑल दॅट द कंझ्युम ड्युरिंग अ डे
इज कॉल्ड डाएट. तर दिवसभरामध्ये जे काही आपण कंझ्युम करतो त्याला आपल्याला त्याचं डाएट म्हणायचं आहे, म्हणजे आहार म्हणायचा आहे. तो बॅलन्स नाही, जे तुम्ही खाणार दिवसभरामध्ये ते तुमचा डाएट आहे. आता आपल्याला बघायचं आहे बॅलन्स डाएट. तेव्हा बघा, अ डाएट विच ऑल न्यूट्रिशन इन अडॉप्टेड अँड बॅलन्स प्रोपोर्शन ऑफ कॉल्ड बॅलन्स डाएट. तुम्ही जे काही अन्न खाणार आहे ते बरोबर त्याच्या प्रोपोर्शन मध्ये, प्रमाणामध्ये खायचं आहे. जेवढं तुम्हाला लागत आहे त्या प्रमाणामध्ये खाल्लं, राईट क्वांटिटी मध्ये, ऑल न्यूट्रिशन आले पाहिजे त्याच्यामध्ये, अशा डाएटला आपल्याला म्हणायचं आहे बॅलन्स डाएट. तर डाएट आणि बॅलन्स डाएट मध्ये फरक आहे. जे दिवसभर आपण खाणार एव्हरी फूड स्टफ ते आपला डाएट आहे, पण बॅलन्स डाएट मध्ये तसं नाही. बॅलन्स मध्ये आपल्याला सगळे न्यूट्रिशन आले पाहिजे, त्यावेळेसच आपला पूर्ण बॅलन्स डाएट झालेला आहे. यानंतर आपल्याला सिग्निफिकन्स ऑफ बॅलन्स डाएट, बॅलन्स डाएटचे फायदे काय आहेत त्यामध्ये बघा, द बॉडी बिकमिंग स्ट्रॉंग अँड हेल्दी. आपण जर बॅलन्स डाएट घेतला तर आपली बॉडी जी आहे ती खूप स्ट्रॉंग होते, हेल्दी होते. द कॅपॅसिटी ऑफ वर्क इन्क्रीज, आपण जे काही काम करणार आहे ते काम अजून चांगल्या पद्धतीने करू शकतो. गुड फिजिकल अँड द मेंटल हेल्थ ऑफ द मेंटेनन्स, तर आपली फिजिकल शारीरिक सुद्धा चांगलं राहते आणि डोकं सुद्धा आपल्या ठिकाणी प्रॉपरली वर्क करत असते. द डिसीज रेजिस्टंट कॅपॅसिटी ऑफ द इन्क्रीज, आपल्याला डिसीज होणार नाही, आपले शरीर जे आहे ते चांगल्या पद्धतीने अजून काम करणार आहे. यानंतर आहे प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी फॉर अचीव, आणि त्यामुळे आपल्या शरीराची राईट प्रोपोर्शन मध्ये, राईट अमाउंट मध्ये ग्रोथ होणार आहे. यानंतर आहे सोर्स ऑफ बॅलन्स डाएट काय, तर पुस्तकामध्ये चार्ट दिलेला आहे. यामध्ये तुम्ही बघितलं असेल तर पिरामिड लाईक स्ट्रक्चर आहे याचं. त्या पिरामिड लाईक स्ट्रक्चर मध्ये काय की पिरामिड खालच्या साईडला मोठा आणि वरती कमी असतो. तर तुम्हाला कळालं असेल यामध्ये की आपल्याला जास्त प्रमाणात काय घ्यायचं आहे, तर कार्बोहायड्रेट, सिरियल्स अँड पल्सेस घ्यायचे आहेत त्याच्यामध्ये, जेणेकरून आपल्या बॉडीला एनर्जीची गरज लागते. यानंतर थोडं कमी बघितलं तर फ्रुट्स आणि व्हेजिटेबल्स आहे. ओके, फ्रुट्स आणि व्हेजिटेबल म्हणजे विटॅमिन्स, मिनरल लागतात. यानंतर आपल्याला बघायचे प्रोटीन्स बघायचं आहे. त्यामध्ये मिल्क आहे, फिश आहे, मिल्क प्रोडक्ट्स आहेत जे की आपल्या शरीराची ग्रोथ होते. आणि सर्वात लास्टला जर बघितलं तर काय होणार आहे, याच्यामध्ये ऑइल आहे, फॅटी सबस्टन्स आहे, ते आपल्याला खूपच कमी लागणार आहे. तर हे असा बॅलन्स डाएट आहे. आणि याच्यामध्ये तुम्ही बॅलन्स करून खाली वरती किंवा तुम्हाला ज्याची गरज आहे जास्त त्यानुसार तुमचा बॅलन्स डाएटचा जो पिरामिड आहे तुम्ही चेंज करू शकत असतात. पण हा बेसिक पिरामिड आहे. यामध्ये सर्वात जास्त कार्बोहायड्रेट, यानंतर विटॅमिन, मिनरल, प्रोटीन आणि सर्वात लास्टला ऑइल याच्यामध्ये आपल्याला आलेलं आहे. ते आपल्या पुस्तकात दिलेलं आहे. यामध्ये बघा, अ डाएट इन्क्लुडिंग द हेल्थ अँड द डिनर, including the lunch and the dinner should be contain all the nutrition in the proper proportion. All these nutrition should be include as shown in this the food pyramid. त्याला म्हणायचं आहे फूड पिरामिड. आणि या फूड पिरामिड नुसार आपल्या दिवसभराचे डाएट जे आहे ते आपल्याला प्लॅन करायचं आहे. यानंतरचा आपल्याला पार्ट बघायचा आहे पुढचा वॉटर आणि फायबर सुद्धा आहे. आता आपल्याला बघायचं आहे वॉटर आणि फायबर कसं असते. तर पहिल्यांदा बघायचं आहे फायबर. तर फायबर मध्ये बघा, दिस शुड बी द सफिशियंट अमाउंट ऑफ फायबर इन द डेली डाएट द हेल्प्स टू द कीप ऑफ द हेल्दी गुड अँड कंडिशन ऑफ द बॉडी. तर आपल्या बॉडीमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये पण महत्वाचं आहे डाएट साठी, आपलं जे काही बॅलन्स डाएट ठेवण्यासाठी आपल्याला फायबरची खूप गरज असते. आणि फायबर जे आहे ते आपल्याला होल ग्रेन मधून सुद्धा भेटत असते. यानंतर काही फ्रूटची जी स्किन असते त्याच्यामधून सुद्धा आपल्याला ते भेटत असते. डायजेशन साठी फायबर आपल्याला खूप महत्वाचं असते. यानंतर आपल्याला बघायचं आहे वॉटर, हे पण खूप महत्वाचं आहे. Water is essential to the run all the function of the body. Therefore, the adapted of supply of the water is need. We get water through the milk, buttermilk, juice, and the sherbet, fruit juice. It's and the penalty of the drinking water. तर वॉटर जे आहे ते आपल्याला खूप महत्वाचं आहे. जे काय आपण बॉडीमध्ये न्यूट्रिशन घेणार आहे ते प्रॉपर ऑल बॉडी पार्ट पर्यंत कॅरी करण्याचं काम किंवा तिथपर्यंत पोहोचण्याचं काम किंवा ट्रान्सपोर्टेशनचं काम वॉटरमुळे होत असते. आणि आपण वेगवेगळ्या फूड स्टफ मधून आपल्याला वॉटर भेटत असते, त्यामुळे ते काम अजून चांगल्या पद्धतीने होत असते. यानंतर बघायचं आहे माल न्यूट्रिशन म्हणजे काय आहे ते. तर बघा, माल न्यूट्रिशन व्हेन द न्यूट्रिशन रिक्वायर्ड फॉर द प्रॉपर फंक्शनिंग of the body not obtaining a disable proportion, the malnutrition take place. Imbalance and the faculty of diet and the lack of the food cause the malnutrition. आपण एखाद्या वेळेस काय करतो, खूप जास्त प्रमाणामध्ये अन्न जे आहे ते खात नाही किंवा एखादा अन्न पदार्थ आपण खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या बॉडीमध्ये जात नाही, तो आपण त्या अन्न पदार्थाकडे लक्ष देत नाही.
जसे की काही फॅट असेल किंवा काही कधी प्रोटीन असेल, कधी विटॅमिन मिनरल असेल, आणि त्यामुळे आपल्याला एखाद्या वेळेस आपल्या शरीराची ग्रोथ होत नाही, आणि ग्रोथ झाली नाही की त्या ठिकाणी काय होणार आहे की आपली तब्येत किंवा आपली साईज जी आहे ती कमी होणार आहे. प्रॉपर ग्रोथ झाली नाही की आपल्या बॉडीची साईज कमी होते, आणि अशा याला आपल्याला म्हणायचं आहे माल न्यूट्रिशन म्हणायचं आहे. आणि शरीराला खूप जास्त काळासाठी काय होणार आहे की एखादं न्यूट्रिशन पूर्णपणे प्रॉपरली लॉंग टाइम साठी ते भेटलेलं नसते. यानंतर सिमिलरली इफ over intake of the food is done, it causes the nutrition. This is also types of malnutrition. काही वेळेस आपल्या बॉडीला खूप ओव्हर टाइम मध्ये जास्त प्रमाणामध्ये एकच न्यूट्रिशन भेटत असते, त्याला सुद्धा आपण माल न्यूट्रिशन जे आहे ते म्हणू शकत असतो. यामध्ये बघा पहिला पॉइंट आपल्याला दिलेला आहे जंक फूड काय असते. तर जंक फूड बघा, फूड विच इज डज नॉट सप्लाय नेसेसरी न्यूट्रिशन बट गिव्ह द अनवॉन्टेड कॅलरीज ऑफ द जंक फूड. तर आपल्याला असे काही अन्न पदार्थ आपण खातो ज्याच्यामधून आपल्याला सगळे न्यूट्रिशन भेटत नाही, पण अनवॉन्टेड ज्याचे जास्त प्रमाणामधली कॅलरीज आपल्या बॉडीमध्ये साठवली असते किंवा आपण घेतलेली असते, त्याचा आपल्या बॉडीला उपयोग वगैरे नसतो. जसे की चॉकलेट, पिझ्झा, बर्गर वगैरे, याच्यातून आपल्याला न्यूट्रिशन कमी भेटतात पण कॅलरीज जास्त भेटतात, आणि त्या कॅलरीजची आपल्या शरीराला गरज नसते. मग अशीच कॅलरीज जर आपल्या शरीरात स्टोअर होत गेली तर याचं रूपांतर आपल्याला ओबेसिटी मध्ये म्हणजे लठ्ठपणामध्ये होणार आहे, आणि तो पण एक प्रकारचा डिसीज किंवा तो पण एक प्रकारचा आजार आपल्याला इथं दिलेला आहे. त्यामध्ये आपल्याला पुढचे 2 पॉइंट बघायचे आहेत. तर जे काही जंक फूड आहे हे जंक फूड आपण वेगवेगळ्या याच्यामध्ये खात असतो, तर हे जंक फूड आपल्याला योग्य प्रोपोर्शन मध्ये ईटिंग करायचे आहे. यानंतर पुढचा पॉइंट आहे अवॉइड द ओबेसिटी. आपल्याला लठ्ठपणा होऊ नये यासाठी आपण काय करायचे, ते सर्वात पहिला आहे बघा ऑलवेज हॅव बॅलन्स डाएट. आपला डाएट असला पाहिजे बॅलन्स. यानंतर होल ग्रेन फ्रूट अँड व्हेजिटेबल शुड बी कंझ्युम. जास्तीत जास्त होल ग्रेन व्हेजिटेबल फ्रूट आपल्याला कंझ्युम करायचे आहे. यानंतर एक्सरसाइज, सायकलिंग, वॉकिंग, आउटडोर गेम्स इटीसी शुड बी द प्रॅक्टिस. ते ह्या गेमची प्रॅक्टिस, हे गेम आपल्याला खेळता आले पाहिजेत. यानंतर आहे नॉट ईट वेन द नॉट हंग्री. ज्यावेळेस आपल्याला भूकच नसेल त्यावेळेस आपल्याला जेवण करायचं नाही. यानंतर आहे नॉट टू वॉच टीव्ही विल द ईटिंग. जेवण करताना टीव्ही बघायचं नाही. आपण किती खाल्लं का नाही खाल्लं याचं लक्ष आपल्याला लागत नाही, आणि मग आपल्या त्या ठिकाणी शरीरामध्ये ओबेसिटी जी आहे ती होऊ शकते. यानंतर आहे नॉट टू बी यूज द मोटर व्हेकल फॉर शॉर्ट डिस्टन्स. जवळचं अंतर असेल तर आपल्याला गाडीचा वापर करायचा नाही, त्या ठिकाणी वॉकिंग किंवा सायकलिंग करून जायचं आहे. यानंतर अवॉइडिंग द पॅकिंग अँड द जंक फूड. जंक फूड आणि पॅकिंग केलेले जे फूड्स आहेत ते आपल्याला अवॉइड करायचे आहेत, कारण की त्याच्यातून आपल्याला एक्स्ट्रा कॅलरीज भेटतात आणि ते एक्स्ट्रा कॅलरीज आपल्या बॉडीमध्ये स्टोअर वगैरे होत असतात, त्यामुळे आपल्याला ते घ्यायचं नाही. यानंतर शेवटचा पॉइंट आहे अडल्ट्रेशन ऑफ फूड. अन्न भेसळ. काही पदार्थामध्ये भेसळ होत असते, दुसरा लो क्वालिटीचा सबस्टन्स गुड क्वालिटीच्या सबस्टन्स मध्ये मिक्स होतो, आणि त्यानुसार आपल्याला त्रास त्याचा होणार आहे. मग यामध्ये बघा चीपर सबस्टन्स ऑफ लो क्वालिटी आर ॲडेड टू द गेन अँड मोर प्रॉफिट. तर याच्यामध्ये काय होते की चांगल्या पदार्थामध्ये चीप सबस्टन्स, हलक्या प्रमाणाचा किंवा त्याचा आपल्या शरीराला उपयोग नाही असा पदार्थ मिक्स करायचा आणि त्याच्यापासून जास्त प्रॉफिट घ्यायचा, अशाला आपण अडल्ट्रेशन सुद्धा म्हणतो, अन्न भेसळ. So the substance are called adulteration and the mixing of the adulteration is called the adulterants. तर अन्न भेसळ आणि अन्नामधली भेसळ असं त्याच्यामध्ये आपण सांगू शकतो. यामध्ये adulteration can be the poisonous and the harmful to the health. Adulteration food is the unit and the consume the adulteration food the office. जर असं adulteration कोणी करत असेल, अन्न भेसळ कोणी करत असेल तर त्याची कंप्लेंट आपण करू शकतो. अन्न आणि फूड किंवा अन्न आणि अन्न प्रशासन असं एक डिपार्टमेंट आहे गव्हर्नमेंटचं, त्याच्यामध्ये आपण ती कंप्लेंट वगैरे करू शकतो. तर एक छोटीशी काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत कशामध्ये अन्नाची भेसळ होते. यामध्ये सर्वात पहिला आहे मिल्क. मिल्क मध्ये आपण वॉटर, त्याच्यानंतर युरिया आणि स्टार्च. स्टार्च पांढऱ्या कलरचा असते, दुधाला पांढरा कलर यावा म्हणून ते मिक्स करत असतात. यानंतर आहे चिली पावडर रेड कलरचा, यामध्ये ब्रिक्स पावडर, तर पंपकिन पावडर सुद्धा असते, पंपकिन लाल कलरचा असते आणि ब्रिक्स सुद्धा लाल कलरची असते. त्या चिली पावडर मध्ये मिक्स करून टाकलं की त्याचं प्रॉफिट होणार आहे त्यांना आणि आपल्या बॉडीचं नुकसान होणार आहे. यानंतर आहे पेपर कॉर्न्स, सीड ऑफ द पपाया. पेपर कॉर्न म्हणजे काळ्या कलरच्या बिया असतात, त्याच्यामध्ये मिक्स करतात त्याला. तर जे काही पेपर कॉर्न्स आहेत त्याच्यामध्ये आपण पपयाच्या सीड्स मिक्स करतो. ओके. यानंतर पुढचा आहे आईस्क्रीम मध्ये बघा वॉशिंग सोडा फेस दिसावा म्हणून. यानंतर आहे पेपर पल्प, ते जाड भरून दिसावा म्हणून कागदाचा लिगदा सुद्धा त्याच्यात टाकतात. यानंतर आहे राईस. राईस मध्ये स्मॉल व्हाईट स्टोन सुद्धा टाकतात राईस मध्ये, ते आपण ओळखू शकत नाही. यानंतर आहे लाईट पीनट्स. पीनट्स मध्ये रेडिश
पोटेबल अँड द स्टोन. तर पीनट्स लाल कलरचे असतात, शेंगदाणे वगैरे, त्याच्यामध्ये ते लाल कलरचे दगडे टाकतात जेणेकरून त्याचं वजन वाढते आणि आपल्याला माल जो आहे तो कमी येतो. असं काही एक्झाम्पल्स आपण दिलेले आहेत. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. काही डाऊट असेल तर कॉमेंट्स मध्ये सांगा, आपण ते क्लिअर करू. तोपर्यंत घरीच राहा आणि बाय बाय.